बातमी पुण्यातून आहे। पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलंय, तर याची काही भीषण दृश्य देखील समोर आलेली आहे। पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय, नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। ही दृश्य समोर येत आहे। तर पुण्याच्या हिंगणे खुर्दमधील ही दृश्य आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे, पाणी थेट घरामध्ये शिरलंय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय सध्याची परिस्थिती आहे? पुणे शहरात पहाटेपासून जो जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पुण्यातील हिंगणे खुर्द परिसरामध्ये जो साईनगर भाग आहे त्या भागात सध्या मी आहे आणि आपण पाहतोय की हा समोर जो दिसतोय तो रस्ता आहे आणि रस्त्याला जवळपास धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लोकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे। हे घर आपण इथे दाखवतोय। खरं तर घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि घरातून पाणी अक्षरशः वाहतंय हे पाहायला मिळतं आपल्याला। लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कालपासून झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे वरच्या बाजूला डोंगर आहे त्या डोंगरातून पाणी या हिंगणे खुर्द परिसरात येत आहे आणि लोकांच्या घरात देखील हे पाणी शिरत आहे। खरं तर स्थानिक लोकांकडून सांगितलं जातंय की वन विभागाची जी संरक्षण भिंत आहे ती मागच्या वर्षी कोसळली होती, मात्र त्या भिंतीचं दुरुस्तीचं काम जे आहे ते झालेलं नाही आणि त्यामुळे आता हे डोंगरातलं पाणी जे आहे ते सगळं खाली नागरी वस्तीमध्ये घुसत असल्याचं लोकांकडून सांगण्यात येतं। आता आपण पाहतोय की महापालिकेच्या वतीने या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी JCBच्या साहाय्याने या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। हा दुसरा JCB दाखल झालेला आहे, तर पहिला JCB जो आहे तो यापूर्वीच कामाला लागलेला आहे। मात्र डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येतो आणि त्याच्याबरोबर चिखल देखील मोठ्या प्रमाणात वाहत येतोय आणि तो चिखल जो आहे तो नागरिकांच्या घरात घुसत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर लहान मुलं देखील या रस्त्याने शाळेत जात आहेत। लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात या रस्त्याने आहे, मात्र जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। खरं तर आज दिवसभर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा एक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर दुर्घटना होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते, कारण की पाण्याचा जो प्रवाह आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे आणि हे सगळं पाणी जे आहे ते वरच्या डोंगरातून येत असल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत। लवकरात लवकर उपाययोजना केल्या गेल्या नाही तर काही घरांमध्ये यापूर्वीच पाणी शिरले तर उर्वरित घरांमध्ये देखील पाणी शिरेल अशी एक शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। आता खरं तर काही घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर महापालिकेकडून या ठिकाणी काही काम सुरू आहे, मात्र या कामामुळे आपण पाहतोय की चिखल देखील या पाण्याबरोबर वाहून येतोय आणि हा चिखल नागरिकांच्या घरात जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय।